नमस्कार. प्रार्थनास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अंगारकी संकष्टीला आंब्यांचे 21 पदार्थ नैवेद्य म्हणून मी इथे तयार केलेले आहेत. त्याची रेसिपी मी इथे शेअर करत आहे. आपला पहिला पदार्थ आहे आंब्याचे मोदक. एका भांड्यामध्ये मी तूप गरम करून त्यात ओले खोबरे आणि गूळ छान असे परतून घेतलेले आहे. त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे. आंब्याचा गर घालून हे मिश्रण छान इथे परतून घेतलेले आहे. मोदकाच्या पिठासाठी मी एका भांड्यामध्ये पाण्याची उकळ करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी तूप, मीठ, आंब्याचा गर आणि तांदळाचे पीठ घालून छान अशी उकळ तयार करून घेतलेली आहे. पीठ मळून झाल्याच्या नंतर मोदकाच्या साच्याचा वापर करून सुबक असे मोदक मी इथे तयार केलेले आहेत. केळीच्या पानावर ठेवून 20 मिनिटं वाफवल्यानंतर हे पहा, आंब्याचे मोदक आपले इथे तयार झालेले आहेत. आपली पुढची रेसिपी आहे आंब्याची वडी. एका भांड्यात पाव चमचा तूप घालून 1 वाटी खोबरे मी इथे परतून घेतलेले आहे. त्यानंतर मी यामध्ये घातले आहे 1 मोठा चमचा आंब्याचा रस आणि 1 चमचा वेलची पूड. तेही मी इथे छान अशी परतून घेतलेली आहे. परतून झाल्याच्या नंतर मी यामध्ये घातले आहे 1 चमचा मिल्क पावडर. तीही मी इथे छान अशी परतून घेणार आहे. ताटाला तूप लावून तयार केलेले मिश्रण मी इथे सेट करून घेणार आहे. सेट करून घेतल्यानंतर ड्रायफ्रूटने इथे मी गार्निशिंग करून घेतलेले आहे आणि त्यानंतर छान अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत. हे पहा, आपली आंब्याची वडी इथे तयार झालेली आहे. आपला पुढचा पदार्थ आहे आंब्याचा शिरा. आंब्याचा शिरा बनवण्यासाठी इथे मी छोट्या वाट्यांचा वापर केलेला आहे. 3 वाट्या दूध आणि 1 वाटी आंब्याचा गर हे प्रमाण वापरून मी छान इथे एक मिश्रण तयार केलेले आहे. ह्या मिश्रणाला मी एक छान अशी उकळीसुद्धा काढून घेतलेली आहे. एका कढईत पाऊण वाटी तूप आणि 1 वाटी रवा मी छान इथे भाजून घेतलेला आहे. भाजताना मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा घातलेले आहेत. तयार केलेले आंब्याचे मिश्रण घालून मी ते छान परतून घेतलेले आहे. त्याचबरोबर झाकण ठेवून वाफसुद्धा काढून घेतलेली आहे. परतून घेतल्याच्या नंतर मी ते घातले आहे 1 वाटी साखर आणि केशर दूध. त्याचबरोबर वेलची घालून मी इथे छान असे परतून घेतलेले आहे. हा पहा, आपला आंब्याचा शिरा इथे तयार झालेला आहे. आपला पुढचा पदार्थ आहे आमरस. आमरस बनवण्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आंब्याचे काप घेतलेले आहे. त्यामध्ये मी घातले आहे वेलची पूड, साखर आणि गरजेनुसार दूध. मिक्सरला लावून मी याची छान अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे आणि आपला आमरस इथे तयार झालेला आहे. आपला पुढचा पदार्थ आहे आम्रखंड. एका स्वच्छ कपड्याचा वापर करून मी इथे 1 वाटी दही 2 तासांसाठी मी इथे हे घट्ट बांधून ठेवलेले आहे, जेणेकरून सर्व पाणी निथळून जाईल. एका मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे काप घेतलेले आहेत. त्याचबरोबर चवीनुसार साखर घेतलेली आहे आणि केशर पाणी घालून मी छान अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे. गाळणीचा वापर करून तयार केलेला चक्का आणि मँगो प्युरी मी इथे छान अशी गाळून घेतलेली आहे. तयार केलेल्या मिश्रणामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून मिक्सरच्या मदतीने मी छान इथे फेटून घेतलेले आहे आणि हे पहा, आपले आम्रखंड इथे तयार झालेले आहे. करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. आपला पुढचा पदार्थ आहे मँगो मिल्कशेक. मिल्कशेक बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आंब्याचे काप घातलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी चवीनुसार साखर आणि दूध घालून मिक्सरला छान प्युरी तयार करून घेतलेली आहे. हे पहा, आपला मँगो मिल्कशेक इथे तयार झालेले आहे. गार्निशिंगसाठी मी इथे केसरचा वापर केलेला आहे. आपला पुढचा पदार्थ आहे आंब्याचे आईस्क्रीम. मिक्सरच्या एका भांड्यात आंब्याचे काप, अमूल फ्रेश क्रीम, साखर आणि मलई घेऊन मी ह्याची मिक्सरमध्ये छान अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे. प्युरी मी इथे कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून त्याच्यामध्ये आंब्याचे कापसुद्धा मिक्स करून घेतलेले आहे. वर फॉईलने कंटेनरला कवर करून 8 तासांसाठी मी फ्रीजमध्ये आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवले आहे. 8 तासानंतर हे पहा, आपले मँगो आईस्क्रीम इथे तयार झालेले आहे. आपली पुढची रेसिपी आहे मँगो मस्तानी. मिक्सरच्या एका भांड्यात आंब्याचे काप घातलेले आहे. त्यानंतर आईस्क्रीम घातलेलं आहे. त्याचबरोबर कंडेन्स मिल्क आणि दूधही घातलेले आहे. छान असे प्युरी तयार करून झाल्याच्या नंतर एका ग्लासमध्ये प्युरी आणि आईस्क्रीम घालून मँगो मस्तानी तयार केलेली आहे. आपला पुढचा पदार्थ आहे सासवं. इथे मी 2 पिकलेले आंबे छान सोलून घेतलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना मी गूळ आणि मिठाचं मिश्रण चोळून घेतलेले आहे आणि 10 मिनिटं मुरत ठेवलेले आहे. मसाला तयार करण्यासाठी मी ते घेतले आहे ओले खोबरे, आले लसूण, जिरे, हळद, तिखट आणि धना पावडर
ची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। फोडणीसाठी मी इथे तेलामध्ये राय, जिरे, कढीपत्ता याचा वापर केलेला आहे। मुरत ठेवलेले आंबे छान फोडणीला घालून मी इथे परतून घेतलेले आहे। त्यानंतर तयार केलेला मसाला मी इथे घातला आहे। चवीनुसार मीठ घालून छान असे शिजवून घेतलेले आहे। आपला पुढचा पदार्थ आहे आंब्याची पुरी। इथे मी 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। चवीनुसार मीठ आणि 1 चमचा रवा घालून मी याच्यामध्ये आंब्याची प्युरी घालून मळून घेणार आहे। आंब्याची प्युरी करताना मी याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात साखरेचा वापर केलेला आहे। तेल टाकून मी पीठ इथे मळून घेतलेले आहे। 10 मिनिटांनंतर मी याच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। गरम गरम तेलात पुऱ्या सोडून आपण छान अशा टम फुगणाऱ्या पुऱ्या इथे तयार केलेल्या आहेत। अशाच प्रकारे बाकीच्या पुऱ्या सुद्धा आपण तयार करून घेणार आहोत। आपला पुढचा पदार्थ आहे आंब्याची लस्सी। मिक्सरच्या एका भांड्यात मी दही घेतले आहे, आंब्याचे काप घेतलेले आहेत, गरजेनुसार साखर घेतलेली आहे आणि बर्फ घेतलेला आहे। छान अशी प्युरी तयार केल्याच्या नंतर ही पहा आपली थंडगार लस्सी इथे तयार झालेली आहे। आपला पुढचा पदार्थ आहे मँगो केक। एका मिक्सरच्या भांड्यात डायजेस्टिव्ह बिस्किटांची मी इथे पावडर तयार करून घेतलेली आहे। त्याचबरोबर पनीर, फ्रेश क्रीम, मध आणि आंब्याचा गर घालून मी इथे छान अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे। एका बाउलमध्ये बिस्किटांची पावडर घालून छान अशी त्याची लेयर तयार करणार आहे। त्यासाठी मी इथे मेल्टेड बटरचा वापर केलेला आहे। नंतर तयार केलेल्या प्युरीची मी इथे सेकंड लेयर तयार करणार आहे। त्यानंतर फक्त आंब्याच्या गराची मी इथे थर्ड लेयर तयार करणार आहे। आणि हे बघा आपले इथे 3 लेयर तयार झालेले आहेत। गार्निशिंगसाठी मी इथे आंब्याचे काप लावलेले आहेत। फ्रीजमध्ये सेट केल्यानंतर हा आपला चीज केक तयार आहे। आपला पुढचा पदार्थ आहे आंब्याची पुडी। एका मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे काप, दूध आणि साखर घेऊन मी याची छान अशी बारीक मिश्रण तयार करून घेतलेले आहे। अर्धा कप दुधामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून दाट स्लरी तयार करून घेतलेली आहे। तयार केलेले मिश्रण मी इथे छान अशी शिजवून घेतलेले आहे। त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये कॉर्न स्लरी आणि लिंबाचा रस घातलेला आहे, जेणेकरून हे मिश्रण दाट होईल। हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये 3 तासासाठी सेट करून ठेवा। तुमचे पुडिंग तयार आहे। आपला पुढचा पदार्थ आहे आंबा शेवयांची खीर। एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून मी 1 वाटी शेवया इथे छान परतून घेतलेले आहे। त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स घालूनही मी इथे परतून घेतलेले आहे। गरजेनुसार दूध घालून मी इथे छान मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे साखर, वेलची पूड आणि आंब्याचा गर। छान असे मिक्स करून घेतल्याच्या नंतर मी इथे हे शिजवून घेणार आहे। 7-8 मिनिटं शिजवून घेतल्याच्या नंतर ही पहा आपली आंबा शेवयांची खीर इथे तयार झालेली आहे। झटपट कैरीची लोणची तयार करण्यासाठी मी इथे तोतापुरी आंब्याचा वापर केलेला आहे। छान अशा बारीक बारीक त्याच्या कापा करून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मी घातलेले तिखट, हळद, जिरे पावडर, चाट मसाला, मीठ। गरम तेलामध्ये हिंग घालून मी छान इथे फोडणी दिलेली आहे आणि आपले झटपट लोणचे इथे तयार झालेले आहे। आपली पुढची रेसिपी आहे आंब्याची फिरणी। इथे मी एक छोटी वाटी तांदूळ घेऊन कमीत कमी 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर 1 तासासाठी मी हे तांदूळ भिजत ठेवलेले आहे। मिक्सरच्या भांड्यात हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। एका भांड्यामध्ये दूध गरम करून त्यामध्ये हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे वेलची पूड आणि साखर। छान असे ढवळून घेतल्याच्या नंतर हे मिश्रण घट्ट करून घ्यायचे आहे। मिश्रण थंड झाल्यानंतर आंब्याचं गर घालून छान ढवळून घ्यायचे आहे। फ्रीजमध्ये 1 तासासाठी सेट करून ठेवा। फिरणी तयार आहे। आपला पुढचा पदार्थ आहे कैरीचे पन्हा। एका ग्लासमध्ये पुदिन्याची पानं, बर्फ आणि पन्हे घालून मी यामध्ये गरजेनुसार पाण्याचा वापर केलेला आहे। छान ढवळून घेतल्यानंतर आपले पन्हे तयार होईल। डिटेल रेसिपी मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सध्या आपला पन्हा तयार झालेला आहे। आपला पुढचा पदार्थ आहे मुरांबा। मी इथे 1 वाटी बारीक चिरलेली कैरी छान परतून घेतलेली आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार गूळ घातलेला आहे, तोही मी इथे छान असा परतून घातलेला आहे। त्यानंतर मी इथे घातलेले चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर। परतून झाल्याच्या नंतर आंब्याचा रंग गडद झाला, याचाच अर्थ आपला मुरांबा इथे तयार झालेला आहे। आपला पुढचा पदार्थ आहे कैरीची चटणी। कैरीची चटणी करण्यासाठी मी इथे घेतले आहे ओले खोबरे, बारीक चिरलेली कैरी, मिरच्या, लसूण पाकळ्या, जिरे, साखर, मीठ आणि कोथिंबीर। मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर ही पहा आपली चटणी इथे तयार आहे। आपला पुढचा पदार्थ आहे कैरीचा भात।
कुकरच्या भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ घालून 2 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. गरजेनुसार मीठ आणि पाणी घालून मी याचा भात तयार करून घेतलेला आहे. कच्ची कैरी सोलून मी किसून घेतलेली आहे. ही पहा अशा प्रकारे. एका पॅनमध्ये मी फोडणीसाठी तेल घेतलेले आहे. पाव चमचा तूपही घातलेले आहे. राय, जिरे, कढीपत्ता याची फोडणी घालून मी कैरी इथे छान परतून घेतलेली आहे. हळद आणि मिरचीचा सुद्धा मी इथे वापर केलेला आहे. तयार केलेला भात घालून आपण छान इथे मिक्स करून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून आपण हा भात पुन्हा एकदा परतून घेणार आहोत. हा बघा आपला कैरीचा भात इथे तयार झालेला आहे. केळीच्या पानावर पाणी शिंपडून पारंपरिकरित्या मी नैवेद्य इथे वाढला आहे. नैवेद्य बनवण्यासाठी कमीत कमी साहित्याचा वापर मी इथे केलेला आहे. मात्र यामध्ये ठेवलेले लोणचे माझ्या काकींनी बनवलेले आहे. आंब्यांचा बनवलेला हा नैवेद्य तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. व्हिडिओ पाहिल्यास मनापासून आभार.